नराधम गाडीचं सर्च ऑपरेशन आपण पाहतोय। 100 पोलिसांची टीम उसाच्या शेतात रवाना झाली आहे। ग्रामस्थांच्या मदतीने नराधम गाडीचा शोध घेतला जाईल। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे सध्या संपर्कात आहेत। रोहिदास, 100 जणांचं पथक थेट शेतात घुसल्याचं कळतंय, ग्रामस्थही सोबत आहेत, काय अपडेट? खरं तर दोन पथक आहेत। 2 एकर शेतीचा एक प्लॉट आहे आणि एक 2 एकर शेतीचा मक्याचा प्लॉट आहे। अशा दोन शेतांमध्ये पोलिसांची दोन वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आली। यामध्ये पुरुष असेल महिला असेल दोन्ही सहभागी आहे। ग्रामस्थांचा मोठा सहभाग या दत्ता गाडीच्या शोध मोहिमेत पाहायला मिळतोय। ग्रामस्थांनी स्वतःहून दत्ता गाडीला पकडून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। पोलिसांची पथकं या ठिकाणी शेताच्या आतमध्ये तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ग्रामस्थ त्यांच्या सोबत दत्ता गाडीचा शोध घेण्यासाठी गेलेले आहेत। हा 15 एकरचा संपूर्ण परिसर आहे। यामध्ये ऊस असेल, मका असेल, घनदाट शेत आहे। या शेताचा आश्रय दत्ता गाडीने रात्री घेतला होता। त्याचे पुरावे या ठिकाणी वास्तव्य केल्याचे आढळून आलेले आहेत। त्यामुळे दत्ता गाडीचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांची 100 पोलिसांची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली। त्यांच्याकडून मागच्या 10 मिनिटांपासून शोध मोहीम सुरू आहे। त्या शोध मोहिमेमध्ये ग्रामस्थही सहभागी झाले। हा संपूर्ण परिसर हा तपासला जाणार आहे। मात्र हे तपासत असताना दुसरीकडे बिबट्याचा वावर या परिसरामध्ये आहे। त्यामुळे बिबट्याचं वास्तव्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। मात्र बिबट्याची बछडे बिबट्या आढळून आला तर पथकांना परतीत येण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले। त्यामुळे दत्ता गाडीचा शोध सुरू आहे। मात्र पोलिसांसमोर आव्हानही त्याच पद्धतीचे राहणार आहे। रोहिदास, पूर्ण शेताला घेरण्यात येणार आहे का? कशा पद्धतीत हे सर्च ऑपरेशन राबवलं जाईल? कारण आता सूर्यास्त देखील व्हायची वेळ झाली, अंधार पडेल, त्या संदर्भातली काही उपाययोजना केल्या आहेत पोलिसांनी? या परिसरामध्ये संपूर्ण हा 7 एकरचा परिसर आहे। हा संपूर्ण परिसर ग्रामस्थ असेल, पोलीस असेल यांनी पूर्ण सर्च सुरू केलेला आहे। या संपूर्ण परिसरात पाहणी केली जाणार आहे। आता 2 एकरचा एक केस तपासून पूर्ण झालेला आहे। आता पुढच्या बाजूला अगदी त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान देखील असणार आहे ते बिबट्याचा, आणि अशा प्रकारे ग्रामस्थ आणि पोलीस शेतात शिरलेत। रोहिदास, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। त्यांनी जागा ठरवून घेतो कुठल्या लाईन उभे राहणार आहे। आता जायचं तर जायचं, सगळ्यांनी जायचं।